जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार व वर्ल्ड वाइड वेटरनरी सर्व्हिस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील मोकाट व भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण विनामूल्य स्वरूपात करण्यात आले आहे। याबाबतच्या पथकाला व वाहनाचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते मोबाईल ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन करण्यात आले। सदर वाहनात प्राण्यांच्या शस्त्रक्रियेकरिताच्या सर्व सुविधा असून हे वाहन यूके या देशात निर्माण केलेले आहे। नंदुरबार येथे पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। याकरिता WBS करून श्रीमती मारिया मार स्पेन यांना पाचारण करण्यात आले आहे। याप्रसंगी शहरातील सर्व व श्वान मालक व पशुप्रेमी यांनी सहभाग नोंदवावा व आपल्या श्वानांना रेबीज लसीकरण करून घेण्याचे आवाहन नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाट यांनी आवाहन केले आहे। याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त UD पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी GVS पवनदत्ता भाप्रसे तसेच पशुप्रेमी राधेश्याम ठाकरे, संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाट व इतर कर्मचारी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आजच्या आपल्या शहरी जीवनामध्ये जो डॉग मेनास जे भटके कुत्रे असतात त्यांच्या समस्या आहे, दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यात डॉग मेनास कंट्रोल करणारी जी संस्था आहे नवसमाज बहुउद्देशीय संस्था नंदुरबार येथील, तर त्यांच्या संपर्काने आणि वर्ल्ड वेटरनरी सर्व्हिसेस या जागतिक समाजसेवी संस्थेमार्फत आपल्या नंदुरबार जिल्ह्यात हा डॉग मेनास कंट्रोल करण्यासाठी वेटरनरीचं ट्रेनिंग प्रोग्राम आणि जे स्ट्रे डॉग्स आहेत ते कॅप्चर करून त्यांचं निर्बीजीकरण आणि अधिक त्यांचं अँटी रेबीज लसीकरण या दुहेरी उद्देशाने माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभ हस्ते आज शुभारंभ करण्यात आला। आणि मी नंदुरबार जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नवसमाज बहुउद्देशीय संस्था आणि वर्ल्ड वेटरनरी सर्व्हिसेस यांचे वैयक्तिक आणि आमच्या विभागातर्फे आभार देखील मानतो आणि त्यांना जे तांत्रिक सहकार्य लाभेल किंवा लागेल ते देखील आम्ही पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करून त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा चिंतितो।